आणि छाया सामन्याला सुरुवात झालेली आहे. मुंबईची रेड सायली आता ठाण्याची रेडर मंगल माने गुण मिळवच्या प्रयत्नावर. पहिल्या रेडमध्ये कुठल्याही संघाला गुण मिळालेला नाहीये. मुंबईची सोनाली इंगळे आता ठाण्यावर आक्रमण करताना स्कॉर्पियन किक, जबरदस्त स्कॉर्पियन किक, पण ती चुकवलेली आहे आणि तिचा चौडा पकडलेला आहे, पण तिने सेंटर लाईन टच केलेली आहे. अशा रीतीने पहिला गुण मुंबईने मिळवलेला आहे. तिने उत्कृष्टरित्या आपल्या उंचीचा फायदा घेतला आणि तिने झेप घेऊन मध्यरेषाला टच केलंय आणि आपल्या संघाला गुण मिळवून दिलाय. सध्या रेड करत आहे मुंबईची सायली केरीपाळे. वाह, काय लिलया तिने खेळाडूला ढकलून दिलेला आहे. क्या बात है. शारीरिक क्षमता आणि प्रचंड ताकद याचं दर्शन सायलीने दिलेलं आहे. राहुल, त्याचबरोबर सायलीकडे अनुभवही आहे. तिने स्कूल नॅशनल आणि ज्युनियर नॅशनल तिने खेळलेले आहेत, त्यामुळे तिच्या गाठीशी अनुभव आहे आणि त्याचा फायदा ती इथे बरोबर करून घेते. पण ठाण्याच्या कप्तान स्नेहल शिंदेनी चढाई करून आपल्या संघासाठी एक गुण मिळवलेला आहे आणि संघाचं खातं उघडलेलं आहे. खेळामध्ये होतो. परत मुंबईची सायली केरीपाळे आणि तिने एक उत्कृष्ट गुण आपल्या संघासाठी मिळवलेला आहे. क्या बात है. पुनश्च एकदा मुंबईची सोनाली धुमाळ मुंबईची. मुंबई संघाच्या फक्त 5च खेळाडू कोर्टमध्ये शिल्लक असल्यामुळे प्रतिस्पर्ध्याला बोनस गुण हा घेता येणार नाही. जसं राहुल तुम्हाला मी म्हटलं की 6 किंवा 6 पेक्षा जास्त खेळाडू जेव्हा मैदानात असतात तेव्हा तुम्ही बोनस रेषेचा फायदा घेऊ शकता आणि तो गुण घेऊ शकता. बरोबर. आणि सायलीने हा उत्तम प्रयास केलाय बोनस गुण घेण्याचा. दोन्ही संघ आता 5-5 गुणांच्या बरोबरीवर आहेत. दोन्ही मातब्बर संघ या ठिकाणी आहेत, पण मुंबईकडे 5च खेळाडू आहेत आणि ठाण्याकडे 6 आहेत, त्यामुळे मुंबईच्या खेळाडूंना बोनस गुणाचा फायदा होणार आहे या चढाई करताना, जो त्यांनी बरोबर तो साध्य केलाय. असं करून एक एक गुणाची ती आघाडी घेऊन ते आपलं एकदम बराबरी की टक्कर आहे, काटे की टक्कर आहे. दोन्ही संघ अत्यंत तुल्यबळ. आणि पाहूयात आता मुंबईची रेडर किती गुण मिळवत आहे याच्यामध्ये. एक गड्याला स्पर्श केल्याचा तिने दावा केलेला आहे. उत्कृष्टरित्या झेप मारून जो हात मारून त्याच स्टेपला ती बाहेर पडली, तो अगदी तिचा टर्निंग पॉइंट होता. पण मुंबईच्या सायली केरीपाळचं तिला चोख प्रत्युत्तर.
शॉट करण्याचा प्रयत्न ठाण्याच्या कव्हरचा, पण तिने तो सापळा तोडून मध्यरेषा शिवलेली आहे. ठाण्याची कप्तान स्नेहल शिंदे आता रेडमध्ये. राहुल, 5 खेळाडूंमध्ये गुण घेणं तसं खूप कठीण जातं, कारण क्रीडांगण 1 मीटर आत जातं आणि तुम्ही खोलवर चढाई टाकून तुम्हाला गुण घ्यायचा आहे. निश्चितच, पण झटापटीत पकडलं जाण्याची शक्यता कमी आहे, कारण खेळाडू कमी असल्यामुळे तेवढा एक ॲडव्हान्टेज रेडरला देखील मिळतो. मुंबईची ऋतुजा देऊळकर आता रेड करत आहे. पाहूयात ती काय कमाल करते. स्पर्श करण्याचा प्रयत्न, पण जो ब्लॉक तोडून मध्यरेषा शिवून गुण मिळवलेला आहे. त्या काही ठळक हायलाइट्स आहेत. मुंबईची ठाण्याची आम्रपाली गलांडे, तिची रेड संपलेली आहे. आणि आता मुंबईची चढाई सायली केरीपाळे. ही मुंबईची स्टार खेळाडू आहे. तिला ऑप्शनमध्ये 2,10,000 रुपयाची तिला बोली लागली होती. होय राहुल, आणि तशी ती राष्ट्रीय खेळाडू पण आहे. तिच्या गाठीशी बराचसा अनुभव आहे. वा, आणि पाहूयात काय प्रचंड चपळाई तिने दाखवलेली आहे. चौडा पकडायचा प्रयत्न आणून पाडलेला आहे तिने. चौडा पकडल्यावर तिने तो पायाला हिसका मारून तो सोडवून ती पुढे पळाली. तोच तिचा तो यशाचा गुण ठरला. क्या बात है. अरे वा, आणि आउट ऑफ बाउंड केलेला आहे खेळाडूला. चौडा पकडून तिला मैदानाच्या बाहेर ढकललेला आहे मुंबईच्या रेडरला. अरे चौडा पकडल्याबरोबर तिचा क्रीडांगणाचा कॉन्टॅक्टच तोडून टाकला. सगळ्यांनी सपोर्ट करून तिला वर उचलून धरलं, त्यामुळे तिला फोर्सच लावता आला नाही. उत्कृष्ट डाय मारून ही पकड. वा, क्या बात है. झडप असावी अशी, अगदी अटक केल्यासारखी मुवमेंट होती ती. जागेवर अटक बनतात खेळाच्या मैदानावरती, हीच. आम्रपाली गलांडेची रेड संपलेली आहे. हा पहा कसा तिने एक गुण टिपलेला आहे. झटकन तिने एक हात मारून स्पर्श करून गुण मिळवलेला आहे. तिने तो गुण घेऊन आणि तिने योग्य असा लॉबीचा उपयोग केला. अगदी. मुंबईची सायली केरीपाळे पुनश्च एकदा उत्कृष्ट गुण मिळवलेला आहे तिने. आणि आता ठाण्याची निकिता कदम ही आता रेडमध्ये आहे. उत्कृष्ट फुटवर्कचं प्रदर्शन, कोणताही गुण न घेता ती परत आलेली आहे. आणि आता मुंबईची रेड, पाहूयात कोण आहे ती रेडर. जेव्हा स्ट्रगल होतो तेव्हा तुमच्या लॉबीचा समावेश क्रीडांगणात होतो, आणि चढाई करणाऱ्या खेळाडू हे खूप छान ज्ञात होतं की त्यांनी स्ट्रगल झालंय. आणि आपण, अरे वा, ही अतिशय उत्कृष्ट पकड. जवळजवळ पूर्ण संघाला बरोबर ओढत घेऊन गेलेली आहे. खरंच ही वाघीण आहे. आपण रेल्वेच्या डब्यांना देखील वाघीण असं म्हणतो. ट्रेन इंजिन असल्यासारखं त्यांनी अख्खा मुंबईचा संघ वाघिणीत घालून तिने ओढलेला आहे मध्यरेषेपर्यंत. क्या बात आहे. पाहूयात सायली केरीपाळे काय करते ते. मुंबईची बरीचशी मदार सायली केरीपाळेवर आहे. अगदी खोलवर जाऊन तिने कोपऱ्यातल्या अँटी रेडरला स्पर्श केलेला आहे, एक गुण मिळवलेला आहे. क्या बात आहे. सायली केरीपाळेचं योगदान वाढत आहे. रेड बर रेड. पण ठाण्याची कप्तान सही सलामत सटकलेली आहे आणि पुनश्च एकदा ती मध्यरेषेकडे येऊन सुखरूप आपल्या कोर्टमध्ये आलेली आहे. हे पहा, सायलीचा बोनस करण्याचा प्रयत्न, आणि तो यशस्वी झालाय. तिची खासियतच म्हणायला लागेल. तिच्या उंचीचा बरोबर फायदा घेऊन ती बोनस गुण घेऊन आपल्या संघांसाठी एक गुण टिकते. आणि मुख्य म्हणजे प्रचंड तिची जी कमरेखालची शरीराची जी ताकद आहे ती प्रचंड ताकद आहे तिला. त्यामुळे कुठलीही ग्रिप, कुठलाही ब्लॉक ती तोडण्यात यशस्वी होत आहे. ठाण्याचे कप्तान स्नेहल शिंदेची रेड.
तिचं डॉजिंग अतिशय उत्कृष्ट आहे आणि ती झेप घेऊन मारते, तो गुण घेऊनच ती बाहेर पडते. अगदी ती जी शेवटची हालचाल असते ती अगदी नागाने फणा मारल्यासारखी हालचाल असते या खेळाडूंची. मोह आवरता घेतला तिने, खेळाडू निसटली तेव्हा रेडरनी आणि स्वतःला वाचवलेलं आहे अँटी रेडरनी. पण पाहूया ते पहा, अंकिता ठाण्याची आणि आता ठाण्याची रेड. एक राहुल तुम्हाला मी म्हटलं की एकजुटीचा फायदा, तिने साखळी घेऊन जाऊन तिने त्याला कव्हर केलं आणि त्या दोघींनी मिळून सगळ्यांनी मिळून तिला उचललं आणि पकड यशस्वी केली. पहा तुम्हाला रिप्लेमध्ये जे प्रचंड स्ट्रॉंग असे हावभाव दिसत आहेत पकडीमध्ये, दात ओठ खाऊन सर्वसंपणाला लावून या खेळाडू पकडतायत, झटापटी करतायत. आणि आता मुंबईची सोनाली शेंगटे किती गुण मिळवते, बोनस लाईन आणि स्पर्श झालेला आहे तिच्या खेळाडूला कोपऱ्यात. क्या बोनस बात आहे. लाईन करताना तिने तो टच केला आणि खेळाडूच्या बरोबर पायावर पाय टाकून तो गुण घेतले, टिपलेला आहे. अगदी तो पहा पायाला झालेला स्पर्श, वा चपळाई असावी तर अशी. क्या बात है. स्नेहल शिंदे ठाण्याची कप्तान रेड करून परतलेली आहे. ठाण्याचे आता 5 खेळाडू आहेत. मुंबईने 4 गुणांची आघाडी मिळवलेली आहे. सोनाली शिंदे परत रेड करते ठाण्याच्या कोर्टमध्ये आणि उत्कृष्ट, वा क्या बात है, उत्कृष्ट स्कॉर्पियन किक, उलटी लात मारलेली आहे तिने आणि बहुधा तिचा स्पर्श झालेला आहे. ती दावा करते येस, निश्चित स्पर्श झालेली खेळाडू तिच्या चेहऱ्यावर दिसून आलं ते. ठाण्याची कप्तान स्नेहल. सायलीला आउट ऑफ बाउंड केलेला आहे, पण ती दुसऱ्या खेळाडूला घेऊन बाहेर गेलेली आहे. पाहूयात आता पंच काय निर्णय देत आहेत. दोन्ही खेळाडू हे मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. हा पहा रिप्ले. अँटी रेडर देखील तिच्यासोबत बाहेर आलेली आहे मैदानाच्या. पुनश्च एकदा ठाण्याची कप्तान स्नेहल शिंदेचं आक्रमण. मुंबई संघाकडे आता 4 गुणांची आघाडी आहे आणि संपूर्ण खेळाडू त्यांच्या क्रीडांगणात उपस्थित आहेत. काय उत्कृष्ट पकड आहे ही मुंबईच्या पुढे खेळाडूंची. चौडा पाहते काढून त्यांनी फक्तांनी सपोर्ट करून तिला जेरबंद केलंय. अगदी नाजूक प्रसंगी तो चौडा पकडलेला आहे. आणि अरे वा, पहा ठाण्याच्या खेळाडूंनी दोन खेळाडू दोघांनी त्यांनी मिळून पकड केल्यामुळे त्यांना ही सुपर कॅच ते गुण त्यांना लागू झालाय. निश्चित हा आपल्या स्पर्धेतला एक युनिक नियम आहे. 3 आणि कमी खेळाडू असल्यास आणि त्यांनी विरोधी रेडरची पकड केल्यास त्यांना एक बोनस गुण मिळतो सुपर कॅचचा. ठाण्याची अमृपाली आता सायली केरीपाळे पुनश्च एकदा मुंबईसाठी. बोनस लाईन वरून खोलवर गेलेली आहे, मध्य रेषेच्या आधीच. उत्कृष्ट पकड, तिने डाय मारून तिला पकडलं आणि समोरची कव्हर टाइमली त्या ठिकाणी पोहोचली आणि त्यांनी त्याला तिथे पकडलेलं आहे. आणि प्रसंगावधान राखत त्या सर्व आपल्या कोर्टमध्ये शाबूत राहिलेल्या आहेत. कोर्टची संपर्क जपून ठेवलेला आहे आणि ठाण्याच्या आम्रपालीनी एक गडी बाद केलेला आहे मुंबईचा. पाहूया किती गडी बाद केलेले आहेत. एकच गडी बाद. उत्कृष्ट. राहुल, कबड्डी हा खेळ खेळताना तुम्हाला शक्ती, युक्ती, त्याचबरोबर संयम ह्याची खूप आवश्यकता आहे. डॉजिंग त्या डॉजिंगला तुम्ही टेम न होता तुम्ही संयमाने त्याला कसं पकडू शकता. ही आणि एक उत्कृष्ट पकड. अख्खा संघ तिच्यावर तुटून पडलेला आहे. पहा, काही मीटरच दूर होती ती मध्यरेषेपासून. अत्यंत उत्कृष्ट आपल्याला स्ट्रगल्स आणि झडप इथे पाहायला मिळत आहेत. 2 मिनिटापूर्वी पाहिलेलं चित्र पालटलंय. इकडच्या अंगणात फक्त 2 खेळाडू शिल्लक आहेत आणि तिने एकटीने पुश करून रेडरला आउट केलंय.